आपल्या हक्काच्या गीर क्रांती या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। नमस्कार गोपालक शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या गीर क्रांती चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज दिनांक 18 मे। आज आपल्या भैरवनाथ डेअरी फार्मवरती एक 15 ते 16 गायींचा स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहे। तर त्यामध्ये काही गायी गाभण आहेत, काही गायी ताज्या वेलेल्या आहेत। तर आपण सर्वांची डिटेल व माहिती जाणून घेऊया। तर ही आपल्या फार्मरची एक नंबरची गाय आहे, बघू शकता। ही गाय वेलेली आहे। ही गायची सेकंड लॅक्टेशन मध्ये आहे। गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, माथ्याचा आकार, कानाची साईज, कायचा आकार बघू शकता तुम्ही, सडामधील जागा। तर तिला खाली पण प्युअर क्वालिटी मध्ये कारवड आहे, बघू शकता तुम्ही। तर हिला खाली होऊन एक 4 ते 5 दिवस झालेले आहेत। तर हिला दोन्ही टायमाचं मिळून 12 लिटर दूध चालू आहे। तर हिची किंमत आपण 70-75 हजार रुपये सांगतोय। फायनलीचा व्यवहार आपल्याला 65 हजार रुपयाला करायचा आहे। एकदम प्युअर क्वालिटी मध्ये आणि मोठ्या साईज मध्ये। तर ही आपल्या फार्मरची 2 नंबरची गाय, ही पण गाय वेलेली। तर तिला बघू शकता, तिला पण खाली प्युअर क्वालिटी मध्ये कारवड आहे। प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, शिंगाचा आकार, माथ्याचा आकार, एकदम प्युअर क्वालिटी मध्ये। खाली पण तिला कारवड आहे। हिला दोन्ही टायमाचं मिळून 10 ते 11 लिटर दूध चालू आहे। कासेची साईज बघू शकता तिची, सडामधील जागा। तर या गायची किंमत आपण 55-60 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 52 हजार रुपयाला करायचा आहे, प्युअर क्वालिटी मध्ये। तर ही आपल्या फार्मरची 3 नंबरची गाय, बघू शकता तुम्ही। तिला पण खाली प्युअर क्वालिटी मध्ये कारवड आहे। तर या गायची काशेचा आकार बघू शकता तुम्ही। ही गाय सेकंड लॅक्टेशन मध्ये। तर या गायला दोन्ही टायमाचं मिळून 12 ते 13 लिटर दूध चालू आहे। तर हिची किंमत आपण 65-70 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 61 हजार रुपयाला करायचा आहे। तर आता आपण वेलेल्या गायांचा लॉट बघितलेला आहे, आता आपण गाभण गाय बघणार आहोत। तर ही आपल्या फार्मरची 4 नंबरची गाय। तर गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, शिंगाचा आकार, माथ्याचा आकार, एकदम प्युअर क्वालिटी मध्ये गाय। तर गायची काशेचा आकार बघू शकता, ही पण सेकंड लॅक्टेशन मध्ये आहे। तर हिला जाणण्यासाठी एक 15 ते 20 दिवस अवकाशी। तर हिची किंमत आपण 75-80 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 71 हजार रुपयाला करायचा आहे। एकदम मोठ्या साईज मध्ये गाय। तर ही आपल्या फार्मरची 5 नंबरची गाय, बघू शकता तुम्ही। ही गाय पण सेकंड लॅक्टेशन मध्ये, एकदम प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये। गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, माथ्याचा आकार, शिंगाचा आकार, कानाचा आकार, प्युअर क्वालिटी मध्ये एकदम। तिचा स्वभाव बघू शकता, एकदम शांत आहे। तिला खाली होण्यासाठी एक 10 ते 15 दिवस अवकाश आहे। काचेची साईज बघू शकता, सडामधील जागा, एकदम टॉप क्वालिटी मध्ये। हिची मिल्क कॅपॅसिटी 12+ राहील। तर हिची किंमत आपण सांगताना 80-85 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 75 हजार रुपयाला करायचा आहे, एकदम प्युअर टॉप क्वालिटी मध्ये। तर ही आपल्या फार्मरची 6 नंबरची गाय। तर बघू शकता, ही पण गाभण मध्ये, सेकंड लॅक्टेशन मध्ये, बघू शकता गाय मोठ्या साईज मध्ये। हिची मिल्क कॅपॅसिटी 14+ राहील। तर गायला जाणण्यासाठी एक 15 दिवस अवकाश आहे। काशीची साईज बघू शकता तिची, सडामधील जागा, एकदम मोठ्या साईज मध्ये आणि प्युअर क्वालिटी मध्ये। तर हिची किंमत आपण 75-80 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 71 हजार रुपयाला करायचा आहे। एकदम मोठ्या साईज मध्ये, मिल्क कॅपॅसिटी 14+। तर ही आपल्या फार्मरची 7 नंबरची गाय, ही पण एकदम प्युअर क्वालिटी मध्ये। तर ही पण सेकंड लॅक्टेशन मध्ये आहे आणि गाभण मध्ये। स्वभावाला बघू शकता, एकदम शांत आहे। तिला जाणण्यासाठी एक 15 दिवस अवकाश आहे। तर हिची मिल्क कॅपॅसिटी 12 लिटर+ राहील। तर हिची पण क्वालिटी बघू शकता तुम्ही, शिंगाचा आकार, कानाची क्वालिटी, माथ्याचा आकार, एकदम प्युअर क्वालिटी मध्ये। तर हिची किंमत आपण 70-75 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 65 हजार रुपयाला करायचा आहे,
एकदम टॉप क्वालिटी मध्ये. तर ही आपल्या फार्मरची 8 नंबरची गाय आहे. ही बघू शकता, ही पण गाभण मध्ये सेकंड लॅक्टेशन मध्ये. गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, शिंगाचा आकार, कानाचा आकार. तर या गायला जाणण्यासाठी एक 10 ते 12 दिवस अवकाश आहे. अशी साईज बघू शकता, सडामधील जागा. तर ही पण खूप मोठ्या साईज मध्ये गाय आहे. हिची मिल्क कॅपॅसिटी 12 ते 13 लिटर राहील. तर हिची किंमत आपण 65-70 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 61 हजार रुपयाला करायचा आहे, एकदम मोठ्या साईज मध्ये. तर ही आपल्या फार्मरची 9 नंबरची गाय आहे. बघू शकता गायची क्वालिटी, ही पण एकदम प्युअर क्वालिटी मध्ये, सेकंड लॅक्टेशन मध्ये. हिची मिल्क कॅपॅसिटी 10 ते 11 लिटर राहील. स्वभावाला बघू शकता एकदम शांत आहे. याला जाणण्यासाठी एक 8 दिवस अवकाश आहे. काशीचे आकार बघू शकता, तिचा सडामधील जागा. तर ही घरगुती दूध खाण्यासाठी एकदम योग्य राहील. तर हिची किंमत फक्त आपण 50-55 हजार रुपये सांगून फायनलीचा व्यवहार आपल्याला 48 हजार रुपयाला करायचा आहे. तर ही आपल्या फार्मरची 10 नंबरची गाय आहे. ही पण प्युअर क्वालिटी मध्ये आहे. गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, माथ्याचा आकार, शिंगाचा आकार, कानाचा आकार, एकदम प्युअर क्वालिटी मध्ये आहे. गायचं वशील बघू शकता, एकदम शांत आहे स्वभावाला. हिला जाणण्यासाठी एक 10 ते 15 दिवस अवकाश आहे. हिची मिल्क कॅपॅसिटी 14+ आहे. तर खूप मोठ्या साईज मध्ये गाय आहे. तर या गायची किंमत आपण 75-80 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 71 हजार रुपयाला करायचा आहे, एकदम मोठ्या साईज मध्ये गाय. तर ही आपल्या फार्मरची 11 नंबरची गाय आहे. गाय बघू शकता, एकदम मोठ्या साईज मध्ये गाय. गायची हाईट बघू शकता, गायची लांबी एकदम टॉप क्वालिटी मध्ये. गायला जाणण्यासाठी एक 10 ते 15 दिवस अवकाश आहे. गायची काशीची साईज बघू शकता तुम्ही, सडामधील जागा, एकदम टॉप क्वालिटी मध्ये आणि मोठ्या साईज मध्ये गाय. गायची मिल्क कॅपॅसिटी 14+ राहील. तर या गायची किंमत आपण सांगताना 80-85 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 75 हजार रुपयाला करायचा आहे, एकदम मोठ्या साईज मध्ये आणि प्युअर क्वालिटी मध्ये गाय. तर ही आपल्या फार्मरची 12 नंबरची गाय. तर ही गाय पहिल्या व्यतामध्ये. गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, माथ्याचा आकार, कानाचा आकार, ही पण एकदम प्युअर क्वालिटी मध्ये गाय. गाय स्वभावाला बघू शकता एकदम शांत आहे. तिला जाणण्यासाठी एक 15 दिवस अवकाश आहे. गायची काशीची साईज बघू शकता तुम्ही, सडामधील जागा. हिची मिल्क कॅपॅसिटी 10 ते 11 लिटर राहील. ही घरगुती दूध खाण्यासाठी एकदम योग्य राहील. या कारवडीची किंमत आपण सांगताना 55-60 हजार रुपये सांगतोय, पण फायनल आकडा तिचा 51 हजार रुपये ठेवलेला आपण द्यायचा, एकदम प्युअर क्वालिटी मध्ये. तर ही आपल्या फार्मरची 13 नंबरची गाय. ही पण गाय गाभण मध्ये. गाय स्वभावाला बघू शकता एकदम शांत आहे. तिला जाणण्यासाठी एक 10 ते 12 दिवस अवकाश आहे. गायची काची साईज बघू शकता तुम्ही, ही पण प्युअर क्वालिटी मध्ये आहे. तर हिची मिल्क कॅपॅसिटी 12+ राहील. तर हिची किंमत सांगताना आपण 60-65 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 58 हजार रुपयाला करायचा आहे, एकदम मोठ्या साईज मध्ये, प्युअर क्वालिटी मध्ये. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण गायींच्या लॉटची माहिती घेतलेली आहे. तर जो आपण 12 मेला व्हिडिओ टाकला होता, तो पूर्ण स्टॉक सेल झालेला आहे. आज आपल्याकडे आलेला पूर्ण स्टॉक नवीन आहे. तर अशाच टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे व टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करायच्या. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय गोमाता, जय गिर क्रांती.